आपल्यासोबत राज्यमंत्री पंकज भोयर आहे. भाऊ, भंडारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध वाळूच्या उत्खननाचे खूप सारे व्हिडिओ पुढे येत आहेत. तुम्ही पालकमंत्री आहे, गृहराज्यमंत्री आहे, यावर प्रशासनाचं नियंत्रण नाही असा स्थानिकांचा आरोप आहे. नाही, या संदर्भातले काही व्हिडिओ माझ्या देखील निदर्शनास आलेले आहेत. त्या संदर्भात जिल्हा प्रशासनाला कडक सूचना देण्यात आलेल्या असून जे कोणी ह्या पद्धतीचं अवैध उत्खनन करत असेल त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे कठोर निर्देश त्या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि जिल्हा महसूल प्रशासनाला देण्यात आले आहेत. पण महत्त्वाचा विषय की महसूल, पोलीस आणि RTO या तिघांची सांगड असते आणि त्यांचा फायदा घेऊनच मग कुठेतरी हे अवैध वाळू उपसा करणारे माफिया याचा फायदा घेतात. नाही, याच्यामध्ये कोणाची सांगड असो वा नसो, त्यामध्ये जे कोणी दोषी त्या ठिकाणी राहतील आणि जे कोणी ह्या ठिकाणी सर्व ठिकाणी CCTV कॅमेरे लावण्याच्या देखील सूचना देण्यात आलेल्या आहे. आणि अशा पद्धतीचं नियमामध्ये, कायद्यामध्ये न बसणारं अवैध उत्खनन जर का कोणी करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा विषय होता की प्यारेखाने जे राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आहेत त्यांनी अशी विनंती केली आणि ते त्या प्रकारे प्रस्ताव देणार आहे की मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक हेल्पलाईन नंबर राज्यभरासाठी सुरू केला जाईल आणि जो विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासापासून त्यांना मदत करण्यासाठी कामाचा राहील. राज्यातल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा नेहमीच सरकारनं त्या ठिकाणी गंभीरतेनं घेतलेला आहे. या संदर्भात ज्या ज्या सुधारणा करावायच्या होत्या त्या सरकारच्या वतीनं करण्यात येत असून अशा पद्धतीची जर का काही सूचना किंवा काही अहवाल किंवा काही निवेदन जर का अल्पसंख्याक आयोगाच्या मार्फत आम्हाला प्राप्त झालं तर निश्चितपणे त्याच्यावर आम्ही सहकार्य करू. अल्पसंख्याक शाळांसह राज्यातल्या मग इतरही शाळेवर तसा विचार करता येईल. निश्चितपणे असा कुठलाही भेदभाव न करता सर्व पद्धतीच्या शाळांमध्ये त्या पद्धतीची अंमलबजावणी करण्यात येईल. आणखी एक विषय होता, कोल्हापूरमध्ये एका धाब्यावर EVM सापडलेल्या आहे ज्या स्टँड बाय ठेवल्या जातात, त्यावरनं वाद सुरू झालेला आहे. नाही, अनेक वेळेस काही समाजातली विघ्न संतोषी मंडळी ह्या पद्धतीचे कृत्य त्या ठिकाणी करत असतात. परंतु ह्या पद्धतीची जर का घटना घडली असेल तर त्या ठिकाणी सखोल चौकशी होईल आणि जे कोणी ह्या संबंधात दोषी आढळतील त्याच्यावर देखील कारवाई करण्यात येईल. धन्यवाद. तर हे होते राज्यमंत्री पंकज भोयर. कॅमेरामॅन मिथुन आदमेंसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.